नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजेच पुरस्कार व सन्मान 2025 ह्या विषयावरील 100 महत्त्वाचे प्रश्न जे स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जलवायू नेतृत्वासाठी चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 कोणत्या भारतीय व्यक्तीस प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सुप्रिया साहू। पुढचा प्रश्न आहे, फ्लॅश या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, डेव्हिड झॅले यांना प्रदान करण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल बुकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, बानू मुस्ताक यांना। पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, मोहनलाल यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मिशेल बॅचलेट यांना। पुढचा प्रश्न आहे, 74वा मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, फातिमा बॉश यांनी। पुढचा प्रश्न आहे, पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, रवीना टंडन यांना। पुढचा प्रश्न आहे, द स्पिरिट्स बिझनेस अवॉर्ड 2025 मध्ये ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम कोणती आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कमिकारा। पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स अवॉर्ड 2025 या वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण निवडला गेला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, आर्मड डुप्लॅन्टिस। पुढचा प्रश्न आहे, 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, रजनीकांत यांना। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचा जनसंख्या पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, IUSSP म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर द सायंटिफिक स्टडी ऑफ पॉप्युलेशन या संस्थेला देण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे, पहिला फिफा शांती पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, डोनाल्ड ट्रम्प यांना। पुढचा प्रश्न आहे, डेटन लिटररी पीस प्राइज लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखकाला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सलमान रुश्दी। पुढचा प्रश्न आहे, 1/12 या पुस्तकाला 2025 मधील हिंदी भाषेतील प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे। या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, सुशील शुक्ला। पुढचा प्रश्न आहे, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम राज्य श्रेणीत प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे, संकटग्रस्त ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षणासाठी आणि तटीय मच्छीमार समुदायाच्या संरक्षणासाठी टेक फॉर नेचर पुरस्कार 2025 कोणत्या ॲप्लिकेशनला देण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, फिशर फ्रेंड। पुढचा प्रश्न आहे, अर्थशॉट पुरस्कार 2025 एकूण किती श्रेणीमध्ये प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 5। पुढचा प्रश्न आहे, गव्हर्नर्स अवॉर्ड 2025 मध्ये मानद ऑस्कर कोणत्या हॉलिवूड अभिनेत्याला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, टॉम क्रूज। पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातील कोणत्या प्रसिद्ध कला दिग्दर्शकाला फ्रान्स सरकारचा नाईट ऑफ ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा नागरी सन्मान देण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन ए ठोटा थारानी. पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये CII गुणवत्ता रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी वेणू श्रीनिवासन. पुढचा प्रश्न आहे, CNN न्यूज 18 तर्फे देण्यात येणारा इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्कार आउटस्टँडिंग अचीवमेंट या वर्गात कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जय शाह यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान द डॉन अवॉर्ड कोणत्या खेळाडूला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्कर पियास्त्री यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज 2025 कोणत्या लेखकाने जिंकला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सुनील अमृत या लेखकाने जिंकला. पुढचा प्रश्न आहे, डेझर्ट पाम अचीवमेंट अवॉर्ड 2026 साठी कोणत्या हॉलिवूड अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी लिओनार्डो डिकॅप्रिओ. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 अंतर्गत सर्वश्रेष्ठ डेअरी किसान हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अरविंद जयवंत पाटील यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसतर्फे रिसर्च कॅटलिस्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अजिम प्रेमजी यांना. अजिम प्रेमजी हे विप्रोचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मोहम्मद लतीफ खान यांना. पुढचा प्रश्न आहे, 53व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ओरिओल प्ला यांना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वेलमाला सिमन्ना यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय हस्तशिल्प पुरस्कार 23-24 मिळवणाऱ्या लायसरा मोमीचा यंगम ओंगली, इंदिरा देवी आणि ए विमला देवी या कोणत्या राज्यातील आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मणिपूर राज्यातील आहेत. पुढचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये मोस्ट व्हर्सटाईल ॲक्टर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अल्लू अर्जुन यांना त्यांच्या पुष्पा या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, सर्वश्रेष्ठ फिल्म 2025 म्हणून कोणता चित्रपट निवडला गेला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी स्त्री 2. पुढचा प्रश्न आहे, 2025चा सर्वश्रेष्ठ अभिनेता कोण ठरला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी कार्तिक आर्यन. पुढचा प्रश्न आहे, 2025ची सर्वश्रेष्ठ अभिनेत्री कोण ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कृती सेन. पुढचा प्रश्न आहे, 2025चा सर्वाधिक प्रॉफिटेबल ॲक्टर कोण ठरला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अल्लू अर्जुन. पुढचा प्रश्न आहे, 2025ची सर्वाधिक प्रॉफिटेबल ॲक्ट्रेस कोण ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए साई पल्लवी. पुढचा प्रश्न आहे, 2025 या वर्षामधील सर्वोत्तम चित्रपट म्हणून कोणता चित्रपट निवडला गेला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी काल्की. पुढचा प्रश्न आहे, 2025चा सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक कोण ठरला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कबीर खान. पुढचा प्रश्न आहे, 2025ची सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कोणती ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आय एम स्टील हिअर ही ठरली. पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये विश्व शांती आणि सुरक्षा नेता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी श्री श्री रविशंकर यांना. पुढचा प्रश्न आहे, प्राणी कल्याणासाठीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार 2025 जिंकणारे सर्वात कमी वयाचे आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अनंत अंबानी हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी लाजलो क्रास्नहोरकाई यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन ए डॉक्टर साई गौतम यांना. पुढचा प्रश्न आहे, नोबेल शांती पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मारिया कोरिना मचाडो यांना. पुढचा प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी एज्युकेटेड गर्ल्स ही ठरली. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ फीचर फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला प्रदान केला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 12th फेल या चित्रपटाला. पुढचा प्रश्न आहे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून कोणाला गौरवण्यात आले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना. पुढचा प्रश्न आहे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री कोण ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राणी मुखर्जी. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये टर्नर पुरस्कार कोणत्या कलाकाराला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी जसलीन कौर यांना. पुढचा प्रश्न आहे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपट कोणता ठरला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कठ्ठल. पुढचा प्रश्न आहे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक कोण ठरले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सुदीप्तो सेन हे ठरले. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सोनू निगम यांना. पुढचा प्रश्न आहे, आर्द्रभूमीच्या विवेकपूर्ण वापरासाठी रामसर पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी जयश्री वेंकटेशन ही आहे. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षणासाठी 31वा डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी या दोघांनाही प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 2025चा विश्व खाद्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर मॅरी एंजेला हंग्रिया यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, चिकित्सा व शरीरक्रिया विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील तिन्ही जणांना हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील तिन्ही जणांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, रसायनशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील तिन्ही जणांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 2025चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 2025चा गणितातील नोबेल पुरस्कार मानला जाणारा एबेल प्राइज कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मसाकी काशिवारा यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये मिसेस युनिव्हर्स 2025चा किताब जिंकणारी भारताची पहिली महिला कोण बनली आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी शेरी सिंग ही बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील तिन्ही जणांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आलिया भट्ट यांनी जिंकला. पुढचा प्रश्न आहे, इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नल ही मानद उपाधी देण्यात आली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नीरज चोप्रा यांना. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये क्रिकेटमधील सेवांसाठी कोणत्या खेळाडूला नाईटहूड सन्मान देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जेम्स अँडरसन यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन ए मनिका विश्वकर्मा यांनी जिंकला? पुढचा प्रश्न आहे, साखारोव्ह पुरस्कार 2025 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मानवाधिकार ह्या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये पहिला जागतिक MS स्वामीनाथन अन्न व शांती पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर अडेमोला ए अडेनले यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, प्रेस्टिजियस GP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर व्ही नारायणन यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर स्टार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए दीपिका पादुकोण. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा राष्ट्रीय सन्मान कोणत्या देशाने दिला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी घाना या देशाने दिला. पुढचा प्रश्न आहे, जून 2025 मध्ये धर्मचक्रवर्ती पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ओपल सुचता चोआंगश्री यांनी जिंकला. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये अर्जेंटिना देशाने की टू द सिटी हा सन्मान कोणाला दिला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. पुढचा प्रश्न आहे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, प्रित्झकर वास्तुकला पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वास्तुकला ह्या क्षेत्रात दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, प्रित्झकर वास्तुकला पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए लियू जियाकुन यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ए आणि बी या दोघांनाही देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 34वा सरस्वती सन्मान 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी भद्रेशदास स्वामी यांना प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिंबन शहराची की ऑफ ऑनर कोणत्या देशाने प्रदान केली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पोर्तुगाल या देशाने प्रदान केली. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण 2025 हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाने दिला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका या देशाने दिला. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या खेळाडूंना देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंह, प्रवीण कुमार ह्या चारही जणांना हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सर्वश्रेष्ठ झाकीचा पुरस्कार कोणत्या राज्याच्या झाकीला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, प्रोफेसर VK गोकक पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आनंद V पाटील यांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, 82व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपट निर्मात्याला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अनुपर्णा रॉय यांना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कोणत्या डॉक्युमेंटरीसाठी आउटस्टँडिंग नॅरेटर श्रेणीत एमी पुरस्कार जिंकला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आवर ओशन्स या डॉक्युमेंटरीसाठी. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 77व्या प्राईम टाईम एमी पुरस्कार 2025 मध्ये बेस्ट ड्रामा सिरीज पुरस्कार कोणत्या मालिकेला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी द फिट या मालिकेला मिळाला. पुढचा प्रश्न आहे, 2026च्या अकादमी पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणता चित्रपट निवडण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी होमबाउंड हा चित्रपट निवडण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फेस ऑफ एशिया अवॉर्ड कोणत्या भारतीय अभिनेत्रीला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हुमा कुरेशी यांना मिळाला.
पुढचा प्रश्न आहे, भारत ब्रिटन मुक्त व्यापार करण्यासाठी लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कीर स्टारमर यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये ग्रामपंचायत श्रेणीत सुवर्ण पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतला मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, रोहिणी ग्रामपंचायत यांना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर हिमांशू कुलकर्णी हे ठरले. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये इंजिनिअरिंग डिझाईन श्रेणीत IG नोबेल प्राईज कोणत्या भारतीयांना मिळाला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, विकास कुमार आणि सार्थिक मित्तल या दोघांना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, IUCN कॅटन मिलर अवॉर्ड 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सोनाली घोष ही ठरली. पुढचा प्रश्न आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कुणी जिंकला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, विम व्हॅन डेन व्हिलर यांनी जिंकला. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राची पर्यटन संस्था UN वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन यांनी 2025साठी जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड केली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, स्लोव्हेनियातील ब्लेड या गावाची निवड केली. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये जपानचा पर्सन ऑफ कल्चरल मेरिट पुरस्कार जिंकणारी पहिली व्हॉइस आर्टिस्ट कोण ठरली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, मसाको नोजावा ही ठरली. पुढचा प्रश्न आहे, BRICS इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, अबू सुफियान खारखारोव यांना देण्यात आला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या GK एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट आपल्याला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.